पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण लेखक वसंत पुरुषोत्तम काळे यांनी लिहिलेला अक्षर भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ तिसरा, बेटा मी ऐकतो आहे, या पाठाचा जो दुसरा भाग आहे, हा भाग आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की लेखकाचा वादन विद्यालयाचा पहिला जाहीर कार्यक्रम होता. शिरीष भागवत नावाचा जो विद्यार्थी त्यांच्या वादन विद्यालयामध्ये नुकताच शिकायला आलेला होता. पहिल्याच जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांनी कार्यक्रमात सहभागी घेतला होता. लेखकाची इच्छा नसतानाही देखील त्यांनी त्याला भाग सहभागी होऊ दिलेलं होतं. आणि मग त्यानंतर म्हणजे 10-12 वर्षाचा मुलगा कशाप्रकारे चांगलं वाजवू लागतो आणि ते पाहून लेखकालाच म्हणजे त्यांना वाटत होतं, की आपली पंचेंद्रिय तर दगा देत नाहीयेत ना, धोका देत नाहीयेत ना. तर ते कशामुळं याची पार्श्वभूमी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली. तर आता पुढं बघा, या ठिकाणी आपण सुरुवात करूया. मग लेखकाने ज्यावेळेस म्हणलं, की त्यांनी बघा पिलू रागातली एक गत वाजवून दाखवली, म्हणजे आरोह-अवरोह वाजवून दाखवले. आणि लेखकाचे लक्ष ज्यावेळेस शिरीषच्या वडिलांकडे म्हणजे नानांकडे गेलं, तर त्यांच्या चेहऱ्यावरती एक आत्मिक समाधान दिसत होतं. तृप्तीचं समाधान वाटत होतं. आणि आपण जाऊया आता, असं शिरीष म्हणाला व पिता-पुत्र उठले. मीच आपण होऊन विचारलं, "काय? कसं काय वाटलं एकंदरीत?" "वाह! उत्कृष्ट. त्याबद्दल प्रश्नच नाही." शिरीषने मध्येच उत्तर दिलं. आणि मला त्याच्या आगाऊ स्वभावाचा राग आला. बघा, आगाऊ स्वभाव म्हणजे एक अहमपणाची वृत्ती, की म्हणजे लेखकाला या ठिकाणी अपेक्षा होती, की शिरीषचे वडील यांनी लेखकांनी जो पिलू रागातली गत वाजवून दाखवली होती, त्याच्याबद्दल शिरीषच्या वडिलांनी बोलावं, की छान झालं, उत्कृष्ट झालं. पण त्याचे वडील न बोलता मध्ये तोच उत्तरतोय, की "वाह! उत्कृष्ट झालं, याबद्दल प्रश्नच नाही." आणि त्यामुळं लेखकाला त्याच्या या स्वभावाचा, आगाऊ स्वभावाचा राग आला. म्हणजे त्याची ही अहमपणाची वृत्ती होती, त्याचा राग आला. त्यानं पुन्हा आणखीन एक प्रश्न केला बघा. "आपण कुठं असता कामाला?" असा भोचकपणे प्रश्न त्यांनी मला विचारला. बघा, म्हणजे "आपण कुठं असता कामाला?" असा प्रश्न परत प्रतिप्रश्न त्याने त्या त्या ठिकाणी केला. भोचकपणे म्हणजेच मध्येच असं तोंड खुपसून बोलायची सवय, आहे ना. मध्येच एखादा प्रश्न न विचारता मध्येच तोंड खुपसून बोलण्याचा एक आगाऊ स्वभाव. आणि मला वाटलं, की मध्ये-मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील, रागावतील, की सारखाच हा मध्ये-मध्ये बोलतोय. पण त्याउलट ते कौतुकाच्या नजरेनं त्याच्याकडे पाहत होते, की आपला मुलगा आहे ना, चांगल्या पद्धतीने बोलतोय. एकंदरीत असंच त्यांना वाटत होतं. शिरीषची प्रगती पाहून वरची वर राहिली ती. कौतुकाच्या नजरेनं त्याच्याकडे पाहत होते. नियमितपणे रोज पिता-पुत्राची जोडी येऊ लागली. नियमितपणे म्हणजे दररोज. पिता-पुत्र म्हणजे शिरीष आणि त्याचे वडील नाना दररोज येऊ लागले. शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी मी पण आश्चर्यचकित होत होतो. मला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसत होता, की शिरीष दिवसेंदिवस चांगल्या पद्धतीने वाजवायला लागला होता आणि त्याचा हात वाजवायला इतका अतिशय हलका होता आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यात त्याची आकलन शक्ती फार दांडगी होती. बघा, दांडगी म्हणजे बळकट, मजबूत होती. आणि आकलन शक्ती म्हणजे काय? तर समजून घेण्याचं किंवा समजण्याचं जे सामर्थ्य आहे, ते खूप दांडगं होतं, बळकट होतं. नाना रोज त्याच्याकडे येत, त्याच्याबरोबर येत व एक अक्षरही न बोलता शांत बसून राहत. मी पण त्यांच्याशी बोलत नसे. बघा, म्हणजे शिरीषचे असणारे वडील नाना हे रोज त्याच्याबरोबर यायचे. लेखक म्हणतात ते काही बोलत नसत, म्हणून मी पण त्यांच्याशी बोलत नसे. हा म्हणता 3 महिने निघून गेले. म्हणजे 3 महिने हे पिता-पुत्र दररोज येऊ लागले. आणखीन 3 महिन्यांनी होणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा, असा मी निश्चय करून टाकला. निश्चय म्हणजेच निर्धार करून टाकला, की आता 3 महिने झालेत आणि आता येणाऱ्या 3 महिन्यानंतर आपल्या वादन विद्यालयाचा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. मग त्या कार्यक्रमामध्ये, आपल्या शाळेच्या कार्यक्रमामध्ये आपण शिरीषला
नक्की कार्यक्रम द्यायचा, मी त्याला सहभागी करायचं, असा निश्चय मी करून टाकला. आणि त्यानुसार शिरीषला मी म्हणालो, "शिरीष, अशीच प्रगती कायम राहू दे. आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे." हे ऐकल्यावर शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या काहीही भावना दिसल्या नाहीत. इतकंच नव्हे तर त्याचा चेहरा काहीसा उतरला. म्हणजे बघा, की लेखकाला या ठिकाणी अपेक्षा होती, की लेखक अगे ज्यावेळेस बोलले, की "मी आता आपल्या 3 महिन्यानंतर आपल्या विद्यालयाचा जो जाहीर कार्यक्रम होणार आहे, तर या कार्यक्रमामध्ये मी तुला सहभागी करून घेणार आहे." मग त्याच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसायला पाहिजे होता. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या काही भावना दिसल्या नाहीत. मग आहे ना, तरी एवढं बोलल्यानंतर त्याचा चेहरा उतरला. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसू लागली. मग मी त्याला विचारलं, "काय? तुला हे ऐकून काहीच वाटत नाही का?" मग गंभीर आवाजात ठासूर स्वरूपाचं उत्तर आलं, "माझ्यापेक्षा नानांना माझ्यापेक्षा म्हणजे माझ्या नानांना त्याचा आनंद जास्त होईल." बघा. म्हणजे लेखक याही ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे बुचकुळ्यात पडलेले आहेत, की आपण शिरीषला विचारतोय आणि शिरीष त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस नानांचं उत्तर आणतोय. है ना. पिता-पुत्र गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या तरेवाईक उत्तराचं मी आश्चर्य करत बसलो. प्रत्येक वेळी तो नानांचं नाव का घेतो? नाना अगदी रोज त्याच्याबरोबर येतात. त्याचं रहस्य काय असावं? या प्रश्नाचं उत्तर मात्र मला सापडेना. ते पिता-पुत्र म्हणजे ते वडील आणि मुलगा ते गेले. परंतु शिरीष प्रत्येक वेळेस असे तरेवाईक उत्तरं का देतो? तरेवाईक म्हणजे विचित्र. तर त्याचा विचार मी करत बसलो होतो. आणि प्रत्येक वेळेस नानाचं तो नाव का घेत असावा? नाना रोज त्याच्याबरोबर का येत असावं? हे जे रहस्य आहे, रहस्य म्हणजे गुपित, ते काय आहे? याच प्रश्नाचं उत्तर मला सापडेना. याशिवाय आणखीन एक शंका माझ्या मनात वरचेवर येत असे. ती म्हणजे नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नसावा ही. म्हणजे याचबरोबर लेखक म्हणतात, की माझ्या मनात एक शंका होती. हां, कोणती शंका? की वडील बरोबर असताना म्हणजे नाना बरोबर असताना तो मोकळेपणाने वाजवत नसावा. दुसऱ्या दिवशी शिरीष आला नाही. हा त्याचा पहिला खाडा. खाडा म्हणजे काय? आहे ना, त्याची गैरहजेरी. म्हणजे त्याची अनुपस्थिती. पहिल्याच म्हणजे ज्यावेळेसपासून शिरीषने त्यांच्या वादन विद्यालयामध्ये प्रवेश घेतला, त्यावेळेसपासून त्याचं पहिली गैरहजेरी. नसेल एखाद्या वेळेस जमलं असं मी समाधान करून घेतलं, पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी सुद्धा शिरीष आला नाही. 4था दिवस गेला, 5वा गेला, तसेच 15 दिवस गेले. शिरीषचा पत्ता नव्हता. पत्ता म्हणजे ठिकाणा. है ना. 1-2 नव्हे तर 15 दिवस गेले. शिरीष काही आला नाही. मग 16व्या दिवशी एक मनुष्य निरोप व फीचे पैसे घेऊन आला. बघा. 15 दिवस उलटल्यानंतर 16व्या दिवशी एक मनुष्य म्हणजे एक व्यक्ती निरोप घेऊन आला. म्हणजे सांगावा घेऊन आला, मेसेज घेऊन आला आणि त्याच्याबरोबर फीचे पैसे होते. आणि निरोप काय होता बघा, नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही, असं तो म्हणाला. म्हणजे जे निरोप आणि फीचे पैसे घेऊन आलेल्या व्यक्तीनं सांगितलं, की नाना आजारी आहेत. त्यामुळे शिरीष येऊ शकत नाही. मग थोड्या त्रागानं मी म्हटलो, बघा त्रागा म्हणजे चिड है ना. आता नाना आजारी आहेत आणि हा येत नाही. या गोष्टीचा त्यांना राग आला. म्हणून मी म्हटलं, "नानांशी त्याला काय करायचं आहे? इकडे कार्यक्रम जवळ येत चाललाय, त्याचं काय?" शिरीष आला नाही. त्याची वाट पाहून मी त्याचा कार्यक्रम रद्द केला. त्याचं नाव पण काढायचं नाही असं ठरवून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले. आहे ना. मग तो माणूस तो व्यक्ती पैसे आणि निरोप घेऊन आला आणि मग त्याला त्या ठिकाणी शिरीषच्या याही वागण्याचा राग आला, की आता मग मी लेखक ठरवलं, की आता मी शिरीषचं नाव पण काढायचं नाही. त्याला कार्यक्रमात भाग घेऊ द्यायचा नाही. बाकीचे विद्यार्थी असं बोलून त्यांनी तयार केले. मग समारंभाचा दिवस उगवला. म्हणजे ज्या दिवशी बघा, आहे ना, ज्या दिवशी त्यांच्या वादन विद्यालयाचा पहिलाच कार्यक्रम होता, तो दिवस उगवला आणि सकाळपासून शिरीषच्या आठवणीनं उगाचच बेचैन झालो होतो. आहे ना. बेचैन होणे म्हणजेच काय होणे, की त्याच्या विचारामध्ये म्हणजे शिरीष आला नाही. शिरीष आला तर चांगलं झालं असतं. बेचैन होणे म्हणजेच मन अस्वस्थ होणे. सकाळची इतर कामे आटपून मी जरा स्वस्थ बसतो ना बसतो, तोच दारात शिरीष उभा. मी धाडकन उभा राहिलो.
व त्याच्याजवळ गेलो. है ना. एकदम पटकन ते उभे राहिले आणि त्याच्याजवळ गेले आणि त्याला बोलले, "अरे, तुझा पत्ता तरी काय? आणि आज एकटाच कसा काय? नाना कसे नाहीत बरोबर? इकडची दुनिया तिकडे होईल ना?" असं त्या ठिकाणी बोलले. म्हणजे इकडची दुनिया तिकडे करणे म्हणजे काय, की आकाश पाताळ एक करेल, है ना. आकाश पाताळ एक होईल. तू आज एकटाच आलास, नाना बरोबर नाहीत. असं लेखकाने ज्यावेळेस त्याला विचारलं, त्यावेळेस तो काय म्हणतो बघा, "इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर. यापुढे मी एकटाच दिसेन. माझे नाना, नाना, माझे नाना कायमचे गेले हो सर." बघा, म्हणजे त्यानं आहे ना, की आपले वडील, आपले नाना त्या ठिकाणी आहे ना, त्याला सोडून गेले आणि आता खरंच इकडची दुनिया तिकडं झाली आहे, असं त्याने सांगितलं. मग बऱ्याच वेळ सांत्वनानंतर म्हणजे त्याला दिलासा दिला. एक 10-12 वर्षाचा मुलगा आणि वडील वारले. त्यामुळे या गोष्टीचं लेखकांना दुःख वाटलं म्हणून त्याचं सांत्वन केलं. त्याला दिलासा दिला. आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम ना, मी खिन्नपणे हो म्हणालो. है ना. बऱ्याच वेळ सांत्वना केली, त्याला दिलासा दिला. मग त्याने विचारलं, की "आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम ना?" मग मी खिन्नपणे, खिन्नपणे म्हणजे निराश होणे, व्यथित होणे, दुःखी होणे. मी हो म्हणालो. "मग मला आज कार्यक्रम द्या. नाही म्हणू नका सर. एवढीच इच्छा पुरवा." माझी एकमेव एकच इच्छा आहे, की मला आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही भाग घेऊ द्या. नाही म्हणू नका. तो असं म्हटल्यावर माझ्यातला शिक्षक मात्र लगेच जागा झाला आणि मी सौम्य आवाजात म्हटलो. सौम्य म्हणजे बघा, हळू आवाजात. आणि माझ्यातला जो शिक्षक आहे आतमधला, तो जागा झाला. "शिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो, म्हणजे मी तुझं मन ओळखतो. पण आज माझा नाईलाज आहे. पण मी आज काही करू शकणार नाही. आहे ना. माझा नाईलाज आहे. आहे ना. की बघा, की आहे ना, कशामुळे नाईलाज आहे माझा? की आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इब्रत अवलंबून आहे. इब्रत म्हणजेच अब्रू, इज्जत अवलंबून आहे. त्यातून तुझी 2 महिने गैरहजेरी लागलेली. तूच सांग, मी तुला कार्यक्रम कसा देऊ? शिरीषनं त्या ठिकाणी विनवणी करतोय आणि लेखक त्या ठिकाणी त्याची समजूत घालतायत, की 2 महिने तू आलेला नाही. आज पहिलाच आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे आणि या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इज्जत, आपली अब्रू अवलंबून आहे. मग मी तुला कार्यक्रम कसा देऊ सांग? आर्थिक होऊन बघा, आर्थिक होणे. आर्थिक होऊन शिरीष म्हणाला, "सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा." आर्थिक होणे म्हणजे हतबल होणे, है ना, लाचार होणे. तो अगदी विनवणी करू लागलाय. "सर, माझी फक्त एवढी एकच विनंती मान्य करा. मला आज वाजवू द्या. नंतर जन्मात हात लावणार नाही मी व्हायोलिनला. जन्मात म्हणजे मी पुढच्या आयुष्यामध्ये कधीच व्हायोलिनला हात लावणार नाही." असं त्यानं विनवणी करतोय, याचना करतोय. "तू पुढे जन्मभर वाजव, पण आज वाजवू नको. कारण तुझी मनस्थिती आज बरोबर नाही." असं त्या ठिकाणी तो म्हणतोय, की "तू पुढे आयुष्यभर वाजव, पण आज वाजवू नको. का तर तुझी आज मनस्थिती चांगली नाही. मला परवानगी दिलीत, तर माझी मनस्थिती आपोआप सुधारेल." असं तो पुन्हा विनंती करतोय. "तुम्ही फक्त मला परवानगी द्या. माझी मनस्थिती आपोआप सुधारेल." शेवटी त्याचं दुःखित मन पुन्हा आणखी कशाला दुखवा, असा विचार करून मी त्याला परवानगी दिली. मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असं मी ठरवलं. बघा बिचारा, त्याचं वडील वारल्यामुळं त्याचं मन अगदी दुःखी होतं. मग अजून कशाला त्याला दुःखी करायचंय, या विचाराने मी त्याला कार्यक्रम द्यायचं ठरवलं आणि मात्र की कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्याचा कार्यक्रम द्यायचा ठरवलं. त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. मुरलेला म्हणजे कसा, आहे ना, त्याच्यामध्ये आहे ना, म्हणजे एखादा निष्णात असलेला, एखादा पारंगत असलेला, म्हणजे एखादा एक्सपर्ट असलेला वाद्य जसा वाजवतो, अशी तशा प्रकारे तो वाजवत होता. इतकं शिकला तरी कुठे, याचाच विचार मी करत होतो. आणि त्याहीपेक्षा मला मुख्य प्रश्न असा पडला होता, की नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतकं उत्कृष्ट वाजवतो, तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील, असेच बाहेरचे लोक म्हणत असणार. मग इतकं छान शिरीष वाजवायला लागल्याप्रमाणे लेखकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ लागले आणि की त्याच्यापेक्षा मी विचार करू लागलो, की लेखकाने बघा सुरुवातीला परिचय करून देताना सांगितलं, की "सभ्य पुरुष हो, आपल्या वादन विद्यालयाचा जाहीर कार्यक्रम आहे.
आणि कलेच्या प्रांतात नवखा असलेला मुसाफिर आज आपल्यासमोर कला सादर करत आहे. मग समोर बसलेला प्रेक्षक वर्ग विचार करत असेल, की आहे ना, नवीन शिकायला विद्यालयामध्ये आलेला विद्यार्थी जर इतकं चांगलं वाजवू शकतो, तर मग जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील. त्यानं वाजवायला त्याच्यानंतर वाजवायला कुणाला बसवावं? टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. आहे ना. म्हणजे टा सु शिरीषने एवढ्या छान प्रकारे वाजवलं आणि आहे ना, लेखक जे विचारामध्ये मग्न होते, टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्यांचं मन जागेवर आलं. है ना. आणि शिरीष आत आला. त्यानं माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि मी त्याला उठवत विचारलं, "शिरीष, हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास?" डोळे पुशीत शिरीष म्हणाला, "सर, काय ही भलतीच शंका. मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो." मग जसंही कार्यक्रम संपला, शिरीष आतमध्ये आला. शिरीषनं आपल्या गुरुजींच्या म्हणजे आपल्या गुरुच्या पायावरती तो नतमस्तक झाला, डोकं ठेवलं आणि त्यानं म्हणाला, "सर, काही शंका घेताय, है ना? मी तुम्हाला सविस्तर म्हणजे संपूर्ण सगळं सांगतो. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी आणि चिठ्ठी पाठवली, त्याच रात्री नाना वारले. वारले म्हणजे मरण पावले. मला धक्काच बसला, की ज्यांच्यासाठी शिकत होतो, तेच गेल्यावर कशाला आता शिका, म्हणून मी व्हायोलिनला हात लावायचा नाही असं ठरवलं." म्हणजे बघा, म्हणजे आपली जी खरी कैफियत आहे, जी आपली खरी व्यथा आहे, ते त्याने सांगायला सुरुवात केली, की ज्या दिवशी मी तुम्हाला पैसे आणि फी तो माणूस घेऊन आलेला होता, त्याच दिवशी ते वारले. आणि त्या सांगतोय तो, की मी ज्यांच्यासाठी शिकत होतो, मी माझ्या वडिलांसाठी शिकत होतो. तेच गेले म्हणल्यावर आता मी कशाला शिकू? म्हणून व्हायोलिनला हात लावायचं नाही असं ठरवलं. तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेल, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. बघा, गवई म्हणजे काय? गायक होते. एक उत्कृष्ट गायक होते. पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला. जबर म्हणजे मोठा अपघात झाला आणि त्या अपघातात ते फार ठार बहिरे झाले. ठार म्हणजे पूर्णपणे बहिरे झाले. म्हणजे त्यांना काहीच ऐकायला येत नव्हतं. त्यांना काहीही ऐकू येत नव्हतं. ओठांच्या हालचालीवरून त्यांना काही शब्द समजत. बहिरेपणाच्या इतर गैरसोयीपेक्षा संगीत सेवा अंतरली याचाच त्यांना धक्का बसला. शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकवण्यासाठी उद्युक्त केलं म्हणजे प्रेरित केलं. बघा, तो सांगतोय तिथं, की त्यांना एक मोठा जबर अपघात झाला आणि ते पूर्णपणे बहिरे झाले. पण बहिरे झाले याचं दुःख त्यांना जास्त नव्हतं. त्यांना दुःख जास्त होतं, की आता संगीत सेवा आपल्यापासून अंतरली. मग कोणीतरी संगीत शास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचं पाहण्यात त्यांना अमाप सौख्य मिळायचं. अमाप म्हणजे खूप, सौख्य म्हणजे सुख मिळायचं. म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते. बघा, आता या ठिकाणी त्यांनी कारण सांगितलं, की रोज माझे नाना माझ्याबरोबर का यायचे? पण त्यांना ऐकू येत नव्हतं. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा, दुःख व्हायचं, खंत वाटायची, वाईट वाटायचं, की त्यांना ऐकू येत नव्हतं. मी वाजवण्यात किती प्रगती केली, कितीही कौशल्य दाखवलं, तरी माझे नाना ऐकू शकत नाहीत, या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवलं, की संगीत बंद. बघा, ज्या दिवशी वडील वारले तो सांगतोय, की त्याच दिवशी मी ठरवलं संगीत बंद. पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला, की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारासरशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. बघा, तो या ठिकाणी सांगतोय, बोलतोय, की ज्या दिवशी वडील वारले म्हणजे ज्यांच्यासाठी आपण हे संगीत शिकत होतो, तेच वारले म्हणून आता इथून पुढे संगीत बंद. पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला, की नाही, माझे नाना त्यावेळेस ऐकू शकत नव्हते, पण ते आता माझ्या शेजारी बसून नक्की ऐकतायत. म्हणून लोक काय बोलतायत, लोकांच्या निंदेकडे आहे ना, लक्ष न देता, आहे ना, लोक काय बोलतायत त्याच्याकडे लक्ष न देता मी व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी बाहेर कुठे पडलो नव्हतो. 24 तास एकच उद्योग आणि एकच ध्यास मी सराव करू लागलो. बघा, तो ज्यावेळेस कार्यक्रमासाठी तिथं त्यांच्याकडे आलाय, तो सांगतो की मी 24 तास म्हणजे आज सकाळपासून मी कुठेही गेलो नव्हतो. मी फक्त काय करत होतो, त्या ठिकाणी फक्त सराव करत होतो, रियाज करत होतो. आणि
24 तास एकच उद्योग, एकच ध्यास मी सराव करू लागलो, म्हणजे मला भास व्हायचा. मला असं वाटायचं, की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहेत. तबल्यांचा ठेका त्यांनीच धरलाय, तंबुऱ्याच्या तारावरून त्यांचीच बोटं फिरत आहेत. आणि आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो. पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आली आणि ते म्हणाले, "बेटा, वाजव, मी ऐकतो आहे." आणि मला जोर चढला आणि माझ्या डोळ्यासमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हतं, कोणी नव्हतं. होते फक्त माझे नाना, मी आणि सूर. आणि असं शिरीष गप्प बसला आणि आता मी काहीच बोलू शकत नव्हतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपल्या पाठाचं जे शीर्षक आहे, "बेटा मी वाजव, की मी ऐकतो आहे." म्हणजे ज्यावेळेस शिरीषने हे ना सर्व काही हकीकत त्या ठिकाणी लेखकांना सांगितली, की मग लेखक त्याचं हे सगळं गाऱ्हाण ऐकल्यानंतर लेखक लेखकांकडे बोलायला शब्द पण उरले नव्हते. लेखक निशब्द झाले. है ना. शिरीष गप्प बसला आणि मी आता काहीच बोलू शकत नव्हतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण वसंत पुरुषोत्तम काळे यांनी लिहिलेल्या या पाठाच्या माध्यमातून संगीतापासून वंचित झालेल्या वडिलांच्या इच्छेखातर आणि त्यांच्या सुखासाठी, है ना, संगीतात पारंगत झालेला, निष्णात झालेला शिरीष नावाचा हा मुलगा आणि त्याचा आत्मविश्वास हा भाग आपण या कथेच्या माध्यमातून पाहिला. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.